हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज सण आहे म्हणून मी लवकर उठली, म्हणजे का 5 वाजता उठली. तर इथं बघा मी माझं सकाळचं रुटीन आहे ना, असं असतंय सकाळ-सकाळ उठली की माझं रुटीन आहे ना, ते तुम्हाला दाखवते. तर आज आहे नागपंचमी आणि त्याच्यासोबत आहे श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार. तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि श्रावणी सोमवारच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा. मला ना उठल्या-उठल्या दरवाजा, खिडक्या सगळं ओपन करायला आवडतं. कारण की सकाळ-सकाळचं म्हणतात, की रात्रभर आपण दरवाजा, खिडकी बंद करून झोपतो, तर निगेटिव्हिटी असते आतमध्ये. सकाळ-सकाळ उघडला, की सगळी निगेटिव्ह बाहेर होते आणि फ्रेश वातावरण आतमध्ये येतं ना, तर मग फ्रेश वाटते. तर त्याच्यासाठी मी उघडते. तर मेन दरवाजा तर उघडू शकत नाही. तर आता माणसं झोपलेली असतात आपल्या घरात, म्हणजे आता कार्तिक काळात झोपलेले असतात. आपण मेन म्हणजे गॅलरीचा दरवाजा, खिडकी वगैरे हे सगळं ओपन करायचं आणि सकाळी उठले की पाणी ठेवलं, पाणी पिलं गरम पाणी. त्याच्यानंतर मग आज श्रावणी सोमवार आहे म्हटलं तर चला महादेवाचं ना मंत्रस्तोत्र लावायचं. मंत्रस्तोत्र लावलं त्याच्यानंतर मग पाणी तापल्यानंतर अंघोळीवर गेली. तर अंघोळ करून आल्यानंतर तांब्यामध्ये ना पाणी भरून ठेवलेलं रात्रभर. ते पाणी शिपडलं, उंबरा पुसून घेतला आणि तिकडचं पूर्ण पॅसेज पण पुसून घेतलं. त्याच्यानंतर किचनमध्ये आला आणि माझ्यासाठी पहिले चाय ठेवलं आणि त्याच्यानंतर इथं बघा डाळ ना शिजायला टाकते. त्याच्यात पाणी टाकलं आणि हळद आणि तेल टाकून ना शिजवायला ठेवते. 3-4 शिट्या करून घेते. काल दूधवाला आलाच नाही, तर बघा मला सकाळ-सकाळ काळं चाय प्यावं लागतं बघा. तर चाय शिजते तोपर्यंत भात पण लावून घेते. डाळ लावलं, भात लावला तर चाय पिऊन घेते. चाय पिऊन झालं त्याच्यानंतर इथं बघा पीठ मळायला ठेवलं. 3 कप आहे ना पीठ घेतलं. त्याच्यानंतर मी छोले भटुरे केलेले ना, त्याचा ना मैदा राहिलेला. मग तो तसा ठेवला की त्याच्यात आळे वगैरे होतात ना, मग मग लक्षात राहत नाही. म्हणलं चला पीठ मळायचं त्याच्यातच टाकायचं. कारण की मैदा आहे ना, जेव्हा आपण आणून तेव्हाच वापरायचं. तर जास्त ठेवलं की त्याच्यात आळे होतात. मग त्याच्यासाठी मी ह्याच्यात टाकलं आणि पीठ मळून घेतलं. त्याच्यानंतर अर्धा 1 तासासाठी पाण्यात भिजायला ठेवलं. ते पाण्यात भिजते तोपर्यंत इथं बघा डाळ शिजली ना, त्याच्यात गूळ टाकून मिक्स करून झाकण लावून ठेवून देते. एका साईडला लागलंच आमटीला फोडणी मारून घेते. टोप ठेवलं. टोपात 3-4 पळी आहे ना तेल टाकलं. त्याच्यानंतर हे बघा तेल गरम झाल्यानंतर राई, जिरा, कढीपत्ता आणि वाटलेला सुक्का मसाला तो टाकून घेते. खोबरं, आलं, लसूण टाकलं आणि कोथिंबीर त्याचं वाटण टाकलं आणि वाटण चांगलं भाजून घेतलं. त्याच्यानंतर आमटीला फोडणी मारायची. जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी ओतून घेतलं आणि एका साईडला शिजवायला ठेवलं. आता हे बघा पुरणाचं सारण तर तयार झालं. आता त्याच्यात वेलची पावडर, सुंठ पावडर, त्याच्यानंतर बडीशेप पावडर आणि त्याच्यानंतर बघा जायफळ टाकून घेते आणि मिक्स करून घेते. गरमच आहे. मिक्स करून घेते छानपैकी आणि झाकण लावून ठेवते 10-15 मिनिटं थंड होईपर्यंत. आमटीला उकळी आली. आता कोथिंबीर गार्निश करून घेते. त्याच्यानंतर इथं बघा लागलंच भजी पण सोडून घेते. तर माझं सगळं स्वयंपाक झाला आहे. आता राहिलं फक्त भजी आणि पापड. तेवढं झालं की मग देवपूजा करायला बसणार आहे. तर इथं आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने थोडंसं पातळ केलं मी भजीचं. मला तसं करायचं होतं म्हणून केलं मी आणि इथं बघा भजी तळून झालं. आता पापड पण तळून घेते आणि फक्त राहिलं काय पुरणपोळी. फक्त लाटायचं. ते लाटून झाल्यानंतर फक्त नैवेद्य दाखवलं की झालं माझं सगळं स्वयंपाक तयार झालं. फक्त पुरणपोळी लाटायचं तेवढं राहिले. तर इथं बघा पापड तयार झाला. आता मी देवघरात येते. देवाची पूजा करून घेते आणि इथं बघा देवपूजा करून झाली. दारापुढे रांगोळी वगैरे सगळं झालं आणि आज श्रावणी सोमवार आहे म्हटलं तर शिवलिंगवर अभिषेक व्हायलाच पाहिजे. कच्चं दुधाने ना अभिषेक करून घेते. तर हे एवढं सगळं करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करूनच अभिषेक करायचा. पहिले पाण्याने केला, त्याच्यानंतर दुधाने केला, त्याच्यानंतर मग पाण्याने केलं आणि त्याच्यानंतर मग चमच्याने अभिषेक करून घेतलं आणि इथं बघा रुद्रयंत्रावर पण तसंच केलं. पहिले पाण्याने केलं, दुधाने केलं, मग पाण्याने केलं आणि चमच्याने हे करतं आणि हे सगळं ना अभिषेक केलेलं पाणी आहे ना, तर ते दुधाचं आहे ना, ते टोपलात दिसते ना, ते मी झाडाला टाकणार आहे. शिवलिंगवर ना चमच्याने अभिषेक केलेलं पाणी आहे ना, आम्ही तिघांनी पण पिऊन घेणार आहे. कारण अभिषेक करून झाला, देवपूजा पण झाली आणि शिवपिंडावर आणि रुद्रयंत्रावर अभिषेक करून झालाय आणि आता आम्ही निघालो वारुळाला. तर पहिले आहे ना महादेवाची पूजा, मग नागोबाची पूजा असं करायचं. त्याच्यासाठी पहिले देवघर पूजा केली, त्याच्यानंतर अभिषेक वगैरे सगळं केलं आणि फक्त काय फुलं व्हायची आहेत आणि तांदूळ व्हायचे आणि बेलपत्र वगैरे व्हायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मला लक्षातच राहिलं नाही की काल रात्री जाऊन बेलपत्र घेऊन यायचं. आज तोडायचं नाही. सोमवारचं अजिबात ना बेलपत्र झाडावर आमच्या इथं झाड आहे मोठं, पण तोडायचं नाही. तर विकत आणलं तर चालतं.
ज्या दिवशी सोमवारी कधी पण विकत आणलं चालते, पण तोडायचं नाही. तर म्हणून माझ्या लक्षातच नाही. आता मला भेटलं तर मी विकत आणणार, नाही भेटलं तर ह्यावेळी बिना बेलपत्राने केला तर पुढच्या सोमवारी आठवणीने मी आणणार आहे. कारण की आता तर निघालोय, तर इथं भेटलं तर बेलपत्र तर ठीक आहे, नाही भेटलं तर मग तसंच करावं लागेल. आणि इथं बघा वारुळाला आलो आम्ही. आता छानपैकी तयार झाली आणि मग तर हलकी साडी घातली, कारण की पाऊस पडायला लागलाय सकाळपासून. फक्त हलकी साडी घातली. आता नशिबात साथ असल्यासारखं झालंय. आम्ही घरातून बाहेर निघालो तर पाऊस अजिबात नव्हता आणि पडतच नव्हता, कारण की माझ्या हातात प्लेट होतं. मला असं वाटलं की आता पाऊस पडतोय म्हटलं आणि नेमकं मंदिरात पोचले की पाऊस होता आणि घरात होती तर पाऊस होता आणि रोडवर तर पाऊसच नव्हता आणि पण चिखल भरपूर झाले आणि माझी पूर्ण साडी खराब झाली. तर वरती असंच खोचलेलं आणि जायला लागली. तर मग खाली लोळलं ना, तर मेन म्हणजे कसं असतं माहिती आहे का, ते खोचलं नाही आणि साडीला पकडलं नाही आणि खाली लोळत राहिली तर मग भिजते. भिजल्यानंतर खाली जड होते, पूर्ण असं जड झाल्यासारखं होते. त्याच्यानंतर खोचूनच गेली आता. म्हणून पूर्ण हलकी साडी घातली. नाही तर तुम्ही मला काय हे साडी घातली आणि हे काय गावंढळासारखं. पण मेन म्हणजे कसं माहिती का, पाऊस नसला असता तर मग खोचली नसते, साडी खोचून गेली. असं आता हे प्रत्येकाच्या बायकांचंच आहे मला. आणि मेन म्हणजे साडी म्हटली ना, की मला साडी आवडते पण नाही आवडते, असं दोन्ही पण आहे. म्हणजे जास्त पण आवडते पण नाही आवडते पण. पण सणसुद आहे म्हटलं साडी घालावंच लागते. आणि तुम्हाला सांगा, इथं आम्ही आलो ना गावात आहे, हे कोडोली गावातच आहे मंदिर. तिथं अजिबात गर्दी नाही. गर्दी होती पण छान खूप सुंदर महादेवाचं दर्शन झालंय. दुसऱ्या मंदिरात ना गुरुजी वगैरे असतात ना, ढकलतात, लवकर 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 करतात. पण छानपैकी पूजा झाली आणि इथं पहिले महादेवाची पूजा केली आणि नंतर आता वारुळाची पूजा करून घेते. एवढं चिखल आणि पूर्ण पाय चिखलाने माखलेत माहिती का. साडी सकट बांधली, मग देवपूजा करावंच लागते. तर आता साडी घाला म्हणून मी हलकी, एकदम हलकी साडी घातली. पूर्ण चिखल. कार्तिक म्हणतो की मला नको इथं चिखलं, तरी पण त्याला तिथं सांगितलं तिथंच थांबून सूट कर, कारण की मी दिसणार आहे त्याच्यामुळे. त्याला पूर्ण असं चिखलच झालंय. म्हणले असं कार्तिकचे पाय पण ना सगळं चिखलाने भरलं, नकोसं म्हणायला लागले, तरी पण त्याला सांगितलं तर सूट करायला लागले आणि इथं वारुळाची पूजा करते. म्हणजे मला वाटलं की आता मला जायला भेटते का नाही, कारण की सकाळपासून एवढा पाऊस होता ना. तर मी म्हटली चला आता निवांत जायचं, कारण की स्वयंपाक करायचं, देवपूजा करून घेतल्यानंतर घरातली देवपूजा केल्याशिवाय, कारण की आज नागपंचमी आणि श्रावणी सोमवार पण दोन्ही पण आहे. त्याच्यासाठी म्हटले पहिले महादेवाची पूजा करायची, मग वारुळाची पूजा करायची. तर मग आज फक्त नागपंचमी असली असते ना, तर मग पहिले वारुळं केलं असतं, मग घरात पूजा केली असते, असं केलं असतं. वारुळाची पण छानपैकी पूजा झाली. आता घरी जाते. घरी गेल्यानंतर ना नाग नरसोबाचं पूजा करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.